वरच्याची खालच्याची हात असा आलेला. हां, पण तो अगदी 90पेक्षा पण गेला नाही किंवा आपलं 60पेक्षा पण वरती गेला नाही. पण तो आवाज करतोय, माझा हात दुखतोय, माझा हात दुखतोय. कसं असतं माहिती आपल्या रेफरी मी काय म्हणलं, कुठलाही पंच कुस्ती खेळल्याशिवाय रेफरशिप करू शकत नाही. त्यांनी कुस्ती खेळलेलीच असते आणि त्याला ते दिसत असतं. अशी काही जण दोघी मी करा आणि अजून लक्ष देत नाही तिकडे. आपल्याला कळतं हात कुठे आहे. हां, त्याचा खरंच हात आता फार 90च्या पुढं चालला आहे, मग आम्ही थांबवणारच आहे. खालीच हात त्यांना वाढवला का माझा हात आपण काही कुस्ती कंटिन्यू चालू. ही काही गोष्टी अशा बेसिक आहेत जी रूलमध्ये नाही. पण ती कुस्ती जो आज रेफरी आहे त्याला जी काढायची आहे, म्हणजे त्याच्याकडं काय म्हणते मोठी जबाबदारी आहे. कुस्ती खेळून बाहेर काढणं, व्यवस्थित बाहेर काढणं. तुला दिसतंय ना की हात कुठपर्यंत गेला आहे, तो किती वरडला तरी कुस्ती नाही थांबवायची. तुला दिसतं आता इंजुरी होणार आहे, कुस्ती थांबव. त्याचा हात काय असेल त्याला मालिश होते, परत खाली बसून परत त्याला पार्टी द्यायची आहे. म्हणजे गावाच्या पकडीतली निष्ठासाठी काय काय नाटकं करतात आणि मग ती येणार, डॉक्टर येणार, बघणार, मुंगी मारणार, परत पार्टी. कारण त्याची ट्रेनिंग पोझिशन घालवलेली असते, त्यामुळे परत पार्टी पोझिशन ती कुस्ती सुरू होती. स्टँडिंगमध्ये असेल, इलिगल होड असेल स्टँडिंगमध्ये होणार, पार्थमध्ये असेल, पार्टी पोझिशनमध्ये असेल तर पार्थमध्ये सुरू होणार. आता ह्याच्यात बरेच जण 2 पॉईंट आणि 4 पॉईंटचा विषय असतो. 1 पॉईंट सगळ्यांना माहिती. 2 पॉईंट हा दोन्ही खेळायचे गुडघे मॅट टाकायचे आणि त्याचे स्कोरिंग करतो, तिथं 2 पॉईंट होता. डेंजरला 2 पॉईंट होता. पण 4ची ॲक्शन करताना ज्याला मी टाकले म्हणजे माझा ठीक आहे, मी मारतोय, माझा गुडघा टच आहे, पण ह्याचा गुडघा म्हणजे ह्याच्यात वाक्य आहे सरळ सरळ की नाही सर बोलत होते मॅटचं कॉन्टॅक्ट तुटलेलं आहे. मॅटचं एवढं तुटू द्या तर एवढं तुटू. मॅटचं कॉन्टॅक्ट तुटल्यानंतर जर तो डायरेक्ट डेंजरला गेला तर ती 4ची ॲक्शन होते. म्हणजे त्याचं गुडघेची खाली होते पहिले खेळताना, म्हणजे टच होते. त्याला काय आपण कलाजिंग मारतो, तो आपल्याला कोल्या म्हणतात, कलाजिंग मारतात. त्यावेळी गुडघे खाली असतात, ते आपण घुसतो खाली तो फुटलेला असतो. कारण जवळ जवळ उचलतो आणि मॅटचं कॉन्टॅक्ट तोडतो, ती 4ची ॲक्शन होती. कधीही पॉईंट देताना त्या ज्याला ॲक्शन खाल्ली आहे त्याची मॅट कसली कॉन्टॅक्ट तुटलेला असेल तर कॉन्टॅक्ट म्हणजे कुठलं गुडघावर आला असेल, असं काय नाही. पडताना सर खाल्ली बी टाक मारतात, सिंगल खांद्यावर का डबल खांद्यावर तो एक नियम, बैठी टाकली मारतात. पण ज्यावेळी ज्याला ढाक मारली त्याचं गुडघ्याचं मॅटचं कॉन्टॅक्ट तुटायला पाहिजे. दोन्ही पाय. हा, दोन्ही पाय. हे लिटरली ह्याच्यात केलेलं आहे. मी अजिबात टेकलं नाही पाहिजे पुढे. पडताना सर सिंगल शोल्डरवर पडला का डबल शोल्डरवर? त्याच्यात 4ची ॲक्शन असते. 4च्या ॲक्शनमध्ये काय काय ॲक्शन असतात. हातावर पडला कळलं, पण ही जर टेकलं कोपरा नी ते डायरेक्ट 4 होतं. हवेत नाही आल्यानंतर तो हवेतच फिरून सरळ मी पडतो. पण आता पूर्वी बदललं होतं थोडं की खाली बेली डाऊन पडल्या म्हणून 2 व्हायचे. पण परत जागतिक संघटनेमध्ये परत ह्याच्यावर चर्चा झाली, गदारोळ झाला आणि हवेत जरी फिरला तरी 4च आहे. 5च्या ॲक्शनला ग्रँड ॲप्लिट्यूड डायरेक्ट आहे तर तो 5ची ॲक्शन. पण 4मध्ये 2मध्ये खूप जण मिस्टेक करतात. समोरून 5 म्हणजे नियम असा आहे तुम्हाला सांगतो. आता बरेच आहेत, पुढच्या टायमाला जाऊ तुम्ही कधी गेला टी व्ही प्रोजेक्टर असेल ना तुम्हाला ॲक्शन दाखवील मी. त्यामध्ये त्या माणसाच्या पायाची हवेत वर न्यायला पाहिजे गर्व करून अशी, तेव्हा ती 5ची ॲक्शन होती. 2 पॉईंट आणि म्हणजे डेंजरमध्ये जाऊन येतो ॲक्शननी कुठलं टेक्निक करून तो हवेतली गेला, त्याचा मॅटची कॉन्टॅक्ट तुटलेला असेल, एकदम जवळ मी तुटू द्या तरी ती 4ची ॲक्शन होती. बरेच जण 2च येत राहतात. अजून तिचं नॉलेज यायला तुमची रेफ्रीशिप वाढली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ द्या. मी अगदी स्पष्ट गावरान भाषा बोलते. कुस्ती आहे, कुस्तीची जरा कुस्ती आहे, प्रतिक्रिया तोच वेळ काढला आणि तोच येणार, त्याला आपलं नुकसान होतं. म्हणजे मी चांगलं मला माहिती आहे, मी 15 वर्ष आता 20 वर्षाला काम करतो. इतक्या स्पर्धा असतात, कंटिन्युटी वर्षभर जायचं असतं, घरातली कामं असतात, पण ती वेळ कधी काढतो तिची आवड असते शिवाय सोडं होत नाही, त्याशिवाय मोठा होत नाही.
जाऊन पाठीमध्ये गेलो चालू आहे आणि मग हा परत माझ्या पाठीमागे आला. एक पॉईंट रिवर्सचा पॉईंट खालून वर आला 1 पॉईंट. रिव्हर्स म्हणजे गुणांकन झाल्यानंतर जर ज्या ज्या विरोधात गुणांकन केले त्यांनी जर परिणाम ताबा घेतला तर रिवर्सचा पॉईंट 1. आता दुसऱ्या ठिकाणी वाद होतो. दुसऱ्या ठिकाणी वाद होतो दुसरं ॲक्शन आपण हे मागचं हे धरतो बरोबर. मागचं आलं की 2 पॉईंट देतो ना. जेवढी हित असतं सरळ जुळी मारतो. ह्याचा गुडघा टच असेल तरच 2 पॉईंट आहे. जुळी पकडली मी 2 पॉईंट आहे. पण ह्याचा हात माझ्या यायला नाही पाहिजे. कशाला कोणी काय म्हणजे इतरले माझा पाहिजे हा जुळी पकडली तर स्कोर नाही. माझा पूर्ण ताबा हा ताबा माझ्या ह्याला कशाला ताबा नाही त्याचा. हे 2 पॉईंट आहेत. हा कंट्रोल 2 पॉईंट आणि नंतर जुळी मारण्याचे 2 पॉईंट आहेत. ते गुडघा आतला टेकला पाहिजे का? गुडघा टेकला पाहिजे. स्टँडिंग जुळीला पॉईंट नाही. हां हां हां. साईड जुळी मात्र समोरच्या जुळीला पॉईंट नाही. साईड जुळी ते कंट्रोल जुळीचा तो कंट्रोल मांडला जातो. म्हणजे मागत आलं पाहिजे असं काय नाही. जुळीचा तो कंट्रोल मांडला जातो कारण पूर्ण ताबा ते खावडत होतं. म्हणजे पाय डोकं हात सगळं पॅक होतं म्हणून तो कंट्रोल मारला जातो. म्हणजे ते जुळीचे 2 आणि मारल्याचे 2. फक्त जुळी मारताना पाय ज्याचा जो जुळी मारताना पाय धरलेला नाही पाहिजे. पाय धरलेला असेल तर नाही. गोळी मारली आपण आणि ती कम्प्लीट कुस्ती लॉक होती. होते की लॉक. आणि मग काय तुला सांगतो हा विषय झाला होता ती सिकंदर आणि त्याचा हात सर ऐका सर त्याचा हात खाली असं एका पावसावर असतो. ते सांगतो तुम्हाला आठवण करून देतो. पुलगावला कुस्ती झाली होती शिवराज आणि सिकंदरची. हां. सिकंदरने जुळी मारली होती. तोच पंच कोथरूडला तोच तिकडं बोल. तोच पंच येतं जुळी म्हणजे 99% ना चित होत नाही माणूस. हात आहे ना हा एक खांदा आहे ना तुझा कधी म्हणजे बीसी म्हणतो ना की फॉल द्यायला गडबड करू नका. मी आपलं कसं नॉलेजसाठी घेतलं होते. जुळी 99% फॉल होत नाही कुस्ती. कारण जुळी मारल्यानंतर एक खांदा त्याचा छातीला असतो. रेफरीने उभं राहून उकरून बघायचं असतं ते त्याचे खांदे नुसतंच खाली हात घालत काय खाली हात आवडणार नाही. म्हणून रेफरी शिफ्ट करत असताना पूर्ण त्या म्हणजे तो आज त्या पुस्तक देव आहे त्या 2 मुलांचा. त्यामुळे आपण ज्यावेळी न्यायदानाचं काम करायला जातो त्यावेळी आपल्या हातून म्हणजे माझं असं म्हणणं आहे एक जरी चूक झाली ना तेव्हा त्या पंचाला झोप येणार नाही रात्री. का तर माझ्या हातून त्या पोराला आपल्या हातून चूक झाली म्हणजे माझंही झालंय. जेव्हा मी शिकत होतो ना असं नाही असं आपल्या हाती झालंय ते झोप येत नाही. म्हणजे जो खरंच रेफ्रिशिपसाठी असेल हा जाणून उचल करणारा काय चांगला गाव झोप ज्याला जाणून चुकच करायची. त्या टायमाला मी शिवराज राक्षस चित नव्हता. त्याचा एक खांदा वर होता. शनी इकडं खाली बघितलं. एक्साइटमेंट असते की रेफ्रीला एक्साइटमेंट. मोठ्या कुस्तीला गेलो आहे फटकेरी कुस्ती काहीतरी शोध आला पाहिजे टी व्ही येणार आहे कुस्त्या स्पर्धा पार पाडण्यासाठी काम करा स्वतःसाठी काम करू नका. सर्वांना माहिती आहे ह्या कुस्त्याला मी फायनलला जाऊ शकतो. मी पंचप्रमुख आहे ना मला पण अडवलं. मी स्वतः बाहेर थांबलो दुसऱ्यांना आत पाठवलं कारण मला माहिती आहे मी जर आत गेलो तर बाहेर ज्युरीचं कामाला गोळ होणार नाही. आणि 2 चॅलेंज आलेच. तो निर्णय देताना आता ज्युरीचा रोल काय असतो ते मी सांगतो. तुमच्याकडं कोणतरी थांबल एखादं कुस्ती सुरू झाल्यापासून ते ॲक्शनची स्टॉप होत नाही तोपर्यंत अख्खी व्हिडिओ बघायची असते. काय होतं मला कोल्हापूरमध्ये प्रश्न विचारले असे युनिव्हर्सिटीचं ट्रेनिंग घेतलं की सर सिकंदरची आणि गायकवाडची कुस्ती होती